नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे गुरसाळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 12 जून 2025 रोजी सरपंच हसनभाई सिकलकर आणि भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे। आणि 13 जून 2025 रोजी एक आदत एक बैल मैदान आहे। दोन्ही मैदानाचा आढावा आपण सोबत घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटी, गुरसाळेकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 12 जून ओपन मैदान आणि 13 जून आदत बैल मैदानचं। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटी, यात्रा कमिटी, गुरसाळेकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। बक्षाच्या डाली म्हणाल तर या ठिकाणी ज्ञानाई शिक्षण संस्था भोसरी पुणे यांच्या वतीनं मानाच्या डाली या ठिकाणी ओपन साठी आणि आदत साठी या ठिकाणी त्यांनी पाठवून दिलेले आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 12 जून ओपन मैदान आणि 13 जून आदत बैल मैदान कसं नियोजन आहे। आपल्यासोबत ऍडव्होकेट रोहन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। जाणून घेऊ कसं नियोजन आहे। साहेब नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, गुरसाळेगावला बैलगाडी शर्यतीची परंपरा नाद आहे, कसं नियोजन आहे 12 जून आणि 13 जूनचं? गुरसाळेगावचे सरपंच हसनभाई शिकलकर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 जून 2025 रोजी ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि 13 जूनला आदत बैलांच्या जंगी शर्यतीचं आपण आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी मैदानाचं आयोजन हे भैरवनाथ यात्रा आणि सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त आपण केलेलं आहे। या मैदानाला, दोन्ही मैदानाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1 लाख रुपये आहे, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000 रुपये, तृतीय क्रमांक 51,000 रुपये, चतुर्थ 31,000 रुपये, पंचम 21,000, 6 नंबरला 11,000, 7 नंबरला 7,000 रुपये, अशाप्रमाणे आपण दोन्ही मैदानाला बक्षिसाची रक्कम एकच ठेवलेली आहे। आणि या दोन्ही मैदानाला आमच्या गावचे ज्येष्ठ आणि ज्ञानाई शिक्षण संस्था भोसरी पुणे यांच्या वतीनं दोन्ही मैदानाला मानाच्या डाली देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच साहेब, मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होईल का? हा, हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आणि शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार परिपूर्ण होणार आहे। नक्कीच ओळख वशिला पावणार आवळा नाही, या गुरसाळ्यात मैदान होत असताना आपल्याला माहिती आहे की या मैदानावरती कधी आम्ही यापूर्वी झालेल्या मैदानात सुद्धा आणि इथून पुढच्या मैदानात सुद्धा कधी ओळख वशिला किंवा पाहुणे रावळे अशा पद्धतीने न करता ज्या ठिकाणी आपली चिठ्ठी येईल, पावती येईल, त्या ठिकाणी रितसर आम्ही या ठिकाणी बैलगाडे पळवले जातात आणि आयोजन केले जातं। नक्कीच साहेब, आता पावसाळा सुरू आहे, फाटीला काय अडचण पावसाची? आता आपण बघतच असाल, आपण तुमच्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालकांना फाटी दाखवावी। जरी काल या ठिकाणी पाऊस होता तरी आज किती स्वच्छ अशी फाटी दिसून येत आहे। आपण इतर फाट्यांचा विचार केला, इतर फाट्यावरती दगड किंवा मुरमाड अशा प्रकारच्या फाटी दिसून येतात, पण ही फाटी जर बघितली आपण तर पूर्णपणे एकसारखी मातवाड रानाची फाटी आहे। जरी उभा पाऊस जरी पडला तरी या फाटीवरती कुठेही पाणी साठत नाही, कुठेही खड्डा नाही, त्यामुळे ही फाटी अतिशय चांगली अशी बैलगाडी मालकांना, बैलांना पळण्यासाठी योग्य आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या फाटीचं, एका फाटीचं आतल्या आत 15 फुटाचं अंतर आहे, त्यामुळं ओपनच्या पण बैलांना आणि आदतच्या पण बैलांना कसलीच अडचण नाही। नक्कीच मित्रांनो, फाटीला आपण म्हणाल तर आता मी मुलाखती सुरुवातीला आपण व्हिडिओ बघितला असेल,
सुसज्ज फाटी एकदम रान कसं गादीगत तयार झालं. गवत बघितलं असं तुम्ही आता व्हिडिओ मध्ये गवत बारीक बारीक असं गवत उगवले आणि एकदम सुसज्ज फाटे. कुठेही रान वाहिलेलं नाही. एवढा पाऊस होऊन सुद्धा एक लेवलनं फाटे. कसलीच अडचण नाही. ओपन आदत वासरांना पळायला कुठलीच अडचण या फाटीवरती येणार नाही. कुठल्या प्रकारे दगड नाही, काय नाही. पुढचा भाग म्हणाल तर पुढचा जवळजवळ एक 1,500-2,000 हजार फूट काय पुढे अडचण नाही. जो कॅनल होता छोटासा तो पाठीमागच आपण बघितलं, मागं मैदान झालं त्यावेळेस तो कॅनल पूर्णपणे मुजवला. त्यामुळे या पाठीला एक प्रकारे इतकी चांगली दिशा आली आहे. कुठल्याही बाजूला बघितलं तर कसलीच अडचण नाही पाठीला. तर साहेब काय सांगाल, आज ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी तुम्हाला फाटीबद्दल जर सांगायचं म्हटलं, आपण इतर ठिकाणच्या फाटी तुम्ही बघतोय, बैलगाडी मालक बघतायत. फाटीच्या समोर लोकवस्ती असते, आजूबाजूला लोकवस्ती आहे, पाट आहेत, इतर ठिकाणी आहेत. पण या फाटीचं जर एक वैशिष्ट्य बघितलं तर या बाजूला एक छोटासा पाट होता तो पण संपूर्णपणे मुजवलेला आहे. हो. समोर एक छोटासा पाट होता तो मुजवलेला आहे. आणि इथून जवळपास पुढे जर आपण 1 किलोमीटर जरी बघितलं तरी काय नाही. तरी कुठेही लोकवस्ती नाही, घरं नाहीत, अडथळा नाही. त्यामुळं बैलांचं दुखापत, अपघात होण्याची अजिबात चान्सेसच नाहीत. नक्की. त्यामुळे या फाटीवरती सर्व बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून या शर्यतीत सहभागी व्हावं. ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे आपली? ऑनलाईन नोंदणी 7 तारखेपासून म्हणजे सुरू झालेली आहे. ज्या गाडी मालकांचा फोन येतात त्यांची नोंद घेतली जाते. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी, आदत आणि ओपनच्या दोन्ही बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, एवढीच माझी विनंती आहे. या ठिकाणी आपण बघताच यापूर्वी मैदान झालेत की बक्षिसात कोणतीही रक्कम आम्ही कमी करत नाही. हो. जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या गाड्या पळवल्या जातात. बक्षिसाची संपूर्ण रक्कम दिली जाते आणि मैदान हे शासनाच्या आणि तुमच्या संघटनेच्या नियमानुसार परिपूर्ण आम्ही पार पाडतो. नक्कीच. साहेब गाडी कमी जास्त झाली, बक्षीस रस्त्यावर दिली जाणार का? हो, तुम्हाला माहितीच आहे आपल्या सगळ्यांना की या ठिकाणी किती जरी गाड्या आल्या तर आम्ही बक्षिसात कधी काटमात्र करत नाही. त्यामुळे बक्षिसाची संपूर्ण रक्कम आम्ही या ठिकाणी देणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. नक्कीच. तर बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, उद्या दिनांक 7 जून 2025 पासून 11 जून 2025 पर्यंत गुरसाळे ओपन आणि आदत मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. जे बैलगाडी मालक गुरसाळे फाटीवरती पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटी गुरसाळे यांना सहकार्य करायचे, जेणेकरून नोंद लवकर झाली तर लॉट ही आदल्या दिवशी आपल्याला काढता येतील आणि मैदान वेळेत पूर्ण होईल. कारण आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस येतोय जातोय. आता ऊन पडले, काल भरपूर पाऊस झाला या ठिकाणी. परंतु फाटीचं वैशिष्ट्य म्हणाल तर फाटीला कसलीच अडचण नाही. आपण व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल, पुढे थांबायला काय अडचण नाही. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित करावा. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः नाव ओळख सांगा तुमची. प्रथमतः गुरसाळे गावचा नागरिक मी राम यशवंत झेंडे, विकास सेवा सोसायटी संचालक. आणि भैरवनाथ यात्रेनिमित्त तसेच सरपंच हसनभाई सिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ओपन आणि आदत असे दोन्ही शर्यती ठेवलेले आहेत. आणि मैदान तुम्ही पहिल्यांदा बघून घेतलेलंच आहे सगळं. हो. या ठिकाणी 1 नंबरचं असं नियोजन केलेलं आहे. आणि सर्व बैलगाडी शर्यतीतील सर्वांना विनंती आहे की ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करून तुम्ही या ठिकाणी सहभाग व्हायचा आहे. साहेब काय तो ओळख वशिला पाहुणा रावळा काय या ठिकाणी आपण पहिल्यापासून बघत आलेला आहे की कसलाही ओळख वशिलाही इथं गुरसाळमध्ये चालत नाही आणि होत नाही. मित्रांनो, आता सरपंचांचं प्रेम करणारे बघितलं ग्रामस्थ आहेत एवढे लोक, म्हणजे एक पारदर्शकपणा या ठिकाणी असतो. तोच पारदर्शकपणा त्या 12 आणि 13 जूनला आपल्याला गुरसाळे या फाटीवरती पाहायला भेटणार आहे. फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करा. वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी अपडेट दिली जाईल की पावसाचं वातावरण आहे, पाऊस आहे का नाही. त्या पुढील ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे किंवा मीडियाद्वारे आपल्याला कळवल्या जातील. मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक गुरसाळे गावचे सुपुत्र आमचे सहकारी मित्र सचिन शेठ पाटोळे आहेत. त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊन गावचं मैदान आहे काय सांगतात. सचिन शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता हसनभाई शिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ यात्रेनिमित्त मैदान आहे आदत ओपन आणि आदतचं कसं नियोजन आहे? नियोजन असं आहे की समालोचक म्हणून सुनील मोरे आणि स्वतः तुम्ही पण आहे. हो. आणि आमच्या गावावर प्रेम असणारे आणि गावचे सुपुत्र पुण्यात बसरी त्यांची संस्था आहे, बरोबर. त्यांच्या मार्फत हे डाली मानास झाले आणि
उमेश देसली म्हणून आहेत. सर्व गाडी मालकाला असं मानाची फेटे पण आम्ही ठेवले. बर आणि मैदान हा रीतसरच होईल. जरी गावची गाडी आली तरी कडन पळती, तुम्हाला पण माहिती. हो त्यात काय ओळख बसेल अजिबात काय हो. बरं बक्षीस रे सर दिलं जाणार का दोन्ही मैदानात? बक्षिसातला 1 रुपया सुद्धा कमी दिला जाणार नाही. मित्रांनो आता तुम्ही मैदानावर असता सचिन शेठ, प्रत्येक तुमच्याच मैदानाबद्दल काय सांगाल, फाटीबद्दल? फाट्या अशा आहे की उभा पाव जरी असला का नाही तरी फाटीला कुठंच अडचण येणार नाही. दगड वगैरे काय नाही अजिबात दगड अडचण? वगैरे काय बघायला सुद्धा नाही. पुढे अडचण नाही, साईडला अडचण नाही, कुठंच अडचण नाही. नक्कीच. बरं जायचं आता बैलगाडी मालकांना काय सांगाल? लवकर नोंदणी करून कमिटीला सहकार्य करावं. नक्कीच. आणि मित्रांनो पुन्हा एकदा माझं जायचं आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटी, गुरसाळे यांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं भैरवनाथाच्या नावानं चांगलं, सोमेश्वराच्या नावानं चांगलं.